जय कालभैरव. आज आपण पाहणार आहोत घरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती का पूजला जात नाही आणि घरामध्ये डाव्या सोंडेचा गणपती का पूजला जातो. तर डाव्या सोंडेचा गणपती हा शांत, शुभ, सौख्यदायक आणि सौम्य रूप आहे आणि उजव्या सोंडेचा गणपती हे त्याचं एक उग्र रूप आहे. या रूपामध्ये तो थोडा तीव्र असतो. या रूपात तो संहारक, विघ्ननाशक, शत्रुनाशक या रूपात प्रकट होतो. हा तात्काळ फलदायक आहे, पण तो थोडासा तीव्र रूपात आहे. म्हणून योग्य नियम जर पाळले गेले नाहीत तर याचा उलट परिणाम होऊ शकतो. पूजेमध्ये छोटीशी जरी चूक झाली तरी दोष लागू शकतो. सामान्य घरगुती पूजा जशी करतात तशी याची पूजा न करता मंत्रोच्चार, यंत्र, तंत्रशुद्ध पद्धतीने याची पूजा केली जाते. म्हणून याला सोहळ्यातला गणपती असं सुद्धा म्हटलं जातं. तर मंदिरामध्ये सात्विकता, सुचिरभूतता सांभाळली जाते आणि घरामध्ये आपण या सगळ्या गोष्टी सांभाळू शकत नाही. काहीतरी चूक होऊन त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून हा गणपती घरात पूजला जात नाही आणि मंदिरामध्ये त्याची योग्य काळजी आणि पूजा घेतली जाते. म्हणून तो मंदिरामध्येच पूजला जातो. जय कालभैरव.